पनवेल शहरातील तक्का ते पोदी परिसरातील रस्त्यांची मुसळधार पावसामुळे अक्षरशः दुरावस्था झाली असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे, साचलेले पाणी, चिखल आणि वाहून गेलेली माती यामुळे वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय। विशेषतः दुचाकी स्वारांसाठी हा मार्ग धोकादायक बनला असून प्रशासन आणखी किती अपघातांची वाट पाहणार असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। तक्का परिसरातील रस्त्यांची अवस्था गेल्या काही दिवसातील मुसळधार पावसाने अधिकच बिकट झाली आहे। सिडको कडून रस्त्यावर माती अथवा मुरुम टाकून तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली आहे, मात्र पावसाच्या पाण्यात लोंढ्याने ही मातीही वाहून गेल्याचे चित्र दिसत आहे। परिणामी रस्त्याची परिस्थिती सुधारण्याऐवजी अनेक ठिकाणी चिखलाचे साम्राज्य निर्माण झालंय। खड्ड्यात पाणी, त्याचा अंदाज येत नसल्याने अपघाताचा धोका वाढलाय। रस्त्यावर निर्माण झालेले अनेक खड्डे पावसाळ्याच्या पाण्याने भरून जात असल्याने त्याची खोली वाहन चालकांच्या लक्षात येत नाही। अचानक चाक खड्ड्यात गेल्याने दुचाकी स्वारांचे नियंत्रण सुटण्याची शक्यता आहे। चारचाकी वाहनांनाही या खड्ड्यांचा मोठा फटका बसत असून टायर, सस्पेन्सर आणि इतर भागांचे नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे। दिवसा तरी खड्डे काही प्रमाणात दिसतात, मात्र रात्रीच्या वेळी पाणी आणि अंधारामुळे परिस्थिती अत्यंत धोकादायक बनते। स्ट्रीट लाईटची अपुरी व्यवस्था आणि रस्त्यावरील चिखल यामुळे वाहन चालकांची कसरत आणखी वाढते। माती टाकून काम भागवले, पहिल्याच पावसात पोलखोल। रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी माती, मुरुम किंवा खडी टाकण्याची तात्पुरती उपाययोजना करण्यात येत असेल तर पावसाळ्यात त्याचा टिकाव किती, हा प्रश्न आता उपस्थित झालाय। पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी योग्य निचरा व्यवस्था नसताना केवळ माती टाकून रस्ते दुरुस्त केल्याचा दावा केला जात असेल तर त्याचा फायदा नागरिकांना किती झाला, याचे उत्तर प्रशासनाने द्यावे। करदात्या नागरिकांच्या पैशातून होणाऱ्या कामाची गुणवत्ता कोण तपासणार? रस्त्यावर माती टाकण्याचा निर्णय कोणी घेतला, किती खर्च झाला, काम कोणत्या एजन्सीने केले, त्याची पाहणी कोणी केली, असे अनेक प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केले जाते। बिल्डरांची कामे, रस्त्यांची वाट लागली, जबाबदारी कोणाची? तक्का ते पोदी परिसरातील मोठ्या प्रमाणात नागरीकरण आणि बांधकामे सुरू आहेत। विविध विकास कामांमुळे रस्त्यावर वाढलेली वाहतूक, बांधकाम साहित्याची ये-जा, माती व मलबा यामुळे रस्त्यावर अतिरिक्त ताण निर्माण होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे। बांधकाम प्रकल्पांमधून माती किंवा चिखल रस्त्यावर येत असल्यास संबंधित विकासकांकडून त्याची साफसफाई आणि रस्त्यांची सुरक्षितता राखण्याची जबाबदारी निश्चित केली जाते का? बिल्डरला रस्त्याच्या दुरावस्थेबाबत जाब विचारला जातोय का, की सामान्य नागरिकांनीच या परिस्थितीचा त्रास सहन करायचा, असा प्रश्न आता उपस्थित होतोय। रस्त्यांची अशी अवस्था असताना स्थानिक लोकप्रतिनिधी या समस्येची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत का? नागरिकांच्या तक्रारी प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी पाठपुरावा झालाय का? याची उत्तरे नागरिकांच्या अपेक्षित आहेत। निवडणुकीच्या काळात नागरिकांच्या दारात पोहोचणारे लोकप्रतिनिधी पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या मदतीला कधी धावणार, असा खोचक सवालही आता विचारला जातोय। पावसाळा सुरू असताना रस्त्यांचे काँक्रिटीकरण किंवा डांबरीकरण शक्य नसले तरी खड्ड्यांमध्ये योग्य दर्जाचा खडी मुरुम भराव, पाणी निचऱ्याची व्यवस्था, धोकादायक ठिकाणी बॅरिकेडिंग आणि रात्री दृश्यमान राहतील अशा सुरक्षा उपाययोजना तातडीने करता येऊ शकतात। याचबरोबर रस्त्यांची संयुक्त पाहणी करून सिडको, पनवेल महानगरपालिका, संबंधित विकासक आणि कंत्राटदार यांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। नागरिकांच्या जीवाशी खेळ करून रस्ते कागदावर दुरुस्त दाखवण्याचा प्रकार थांबवणार कोण? पावसात वाहून जाणाऱ्या माती मुरुमावर लाखोंचा खर्च करण्याऐवजी कायमस्वरूपी रस्ता कधी होणार? बिल्डरांच्या बांधकामामुळे रस्त्यांची अवस्था बिकट होत असेल तर त्यांच्यावर कारवाई कधी होणार? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अपघात होऊन जीवितहानी झाल्यानंतर प्रशासन जागे होणार का? या प्रश्नांची उत्तरे पनवेल महापालिका, सिडको आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी नागरिकांसमोर स्पष्टपणे द्यावीत, अशी जोरदार मागणी आता होत आहे। पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकण संध्या न्यूज।